thoughts of you. Like a wave returns to the sea, into the blue. They change but in a cycle that I can't lose. Each painful but delightful to live through. You came into my life just like another season. Not for long, just a time, just like another season. Maybe this time next year you'll reappear for no reason, but I'll cherish every day until you come my way this season. हाय फ्रेंड, गुड मॉर्निंग. आज आहे संडे स्पेशल व्लॉग. आता आम्ही नाश्ता करत आहोत. नाश्त्यासाठी सँडविच, तंदूर रोल आणि छोले भटुरे मागवलेले. नाश्ता करून आता आम्ही निघालेलो आहे. आत्ता आम्ही चाललो आहे शिर्डीला. शिर्डीच्या एक्झॅक्ट 6 ते 7 किलोमीटर अगोदरच हे जे लोकेशन आहे, हे लोकेशन आहे अगत्या ॲग्रो टुरिझम. खूप सुंदर लोकेशन आहे, खूप सुंदर स्पॉट आहे आणि वन डे पिकनिक स्पॉट आहे. आत्ता आम्ही पार्किंगच्या इथे आलेलो आहे आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ ची पूर्ण माहिती पाहिजे असेल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. इथे आम्ही पार्किंगला गाडी लावलेली आहे. ही एंट्री आहे. हे आहे अगत्या ॲग्रो टुरिझम रिसॉर्ट आणि ॲडव्हेंचर पार्क. हां तर मित्रांनो, आपण आज नवीन ठिकाणी आलेलो आहोत. नाशिकच्या एकदम जवळच लोकेशनला एक छानसा असं एक प्लेस आहे जे तुम्ही आता बघू शकता थोड्याच वेळात. हे अगत्या ॲग्रो टुरिझमचं ऑफिस आणि आता मी इथून तिकीट घेणार आहोत. आमचं खूप छान त्यांनी वेलकम केलेलं आहे आणि हा समोरच तुम्हाला जो परिसर बघायला मिळेल तो खूप सुंदर आहे. खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज आहे आणि याचं पॅकेज आहे पर पर्सन 800 रुपये आणि 12 वर्षाच्या आतील मुलाचं आहे 500 रुपये. पण आता त्याच्यामध्ये नाश्ता पण इन्क्लूड आहे आणि दुपारचं जेवण पण इन्क्लूड आहे आणि सर्व ॲक्टिव्हिटीज पण इन्क्लूड आहे. पण आम्ही नाश्ता करून आल्यामुळे आता आम्ही फक्त जस्ट चहा घेणार आहोत आणि समोरच इथे नाश्ता काउंटर आहे. तर त्यांनी आम्हाला सांगितलं की 12 वाजेपर्यंत नाश्ता चालू असतो. मग आता आम्ही तिथे नाश्ता घेणार आहोत आणि म्युझिक चालू असल्यामुळे मी इथे व्हॉइस ओव्हर करत आहे. आम्ही तिकीट बुक केल्यानंतर समोर इथे नाश्त्याचं काउंटर आहे आणि इथे आता आम्ही नाश्ता घेणार आहोत. बघा, इथे पाव आहे, पोळी आहे, मिसळ आणि शेव आहे. बघा, इथं नाश्त्यासाठी आम्ही पोळी घेतलेली आहे कारण सकाळी इथं मी नाश्ता केलेला होता, त्याच्यामुळे फक्त आता चहा घेतलेला आहे. बाकीच्या ॲक्टिव्हिटीसाठी आम्ही पुढे जाणार आहोत. तर तुम्ही पण त्यांनी खूप छान आंब्याच्या बागा वगैरे दिलेल्या आहे. त्यांनी तिथेही नाश्त्यासाठी जेवणासाठी इतका सुंदर चोपाळा वगैरे बनवून दिलेला आहे. म्हणजे तुम्हाला जसं आपण एखाद्या गावात किंवा कुठेतरी जातो तर किती छान वाटतं त्या प्रकारे. समोर तुम्हाला एंट्री बघायला मिळेल आणि ह्या साईडला जे आहे ह्या साईडला तुम्हाला गावचं लोकेशन बघायला मिळेल आणि इकडे ह्या साईडला तुम्हाला शहरातलं लोकेशन बघायला मिळेल. जर इन केस तुम्हाला प्री वेडिंग शूट करायचं असलं तर हे लोकेशन मित्रांनो इथे बघा, सगळ्यांचा आवडता बैलगाडा पण इथे आहे. सर्वजण इथे फोटो काढतात, तुम्हीही काढू शकता. चला तर आपण बघूया फोटो कसे काढतात. आम्ही तर इथे नवीनच आलेलो आहोत, आम्हालाही बैलगाडी आवडते. समोर हे एक सेक्शन आहे. इथे तुम्ही दुपारचं लंच आणि संध्याकाळचं डिनर हे दोन्हीही इथे करू शकता आणि हे जे सेक्शन आहे खूप मोठं आहे. जर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली तर इथेही काही लोकांना ते ॲडजस्ट करतात. आत्ता आम्ही ते गार्डनमध्ये एंट्री केली आहे. समोर तुम्हाला हे गार्डन बघायला मिळेल.
त्या गार्डनमध्ये वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आहे, खेळणी आहे, स्लाइड्स आहे, लहान मुलांसाठी खूप सारे गेम पण आहे. त्याचप्रमाणे समोरच तुम्हाला झुलता पूल पण बघायला मिळेल. आम्ही तोही एन्जॉय केला. समोर बोटिंगचं सेक्शन आहे, आम्ही तेही एन्जॉय केलं. आणि तुम्हाला ह्या सर्व ॲक्टिव्हिटीज, वॉटर पार्क आणि इथले जेवढे पण तुम्ही गेम वगैरे खेळणार आहात ते सगळेच्या सगळे तुम्हाला त्या पॅकेजमध्ये इन्क्लूड आहे. जसं की पर पर्सनचं पॅकेज आहे 800 रुपये आणि छोट्या मुलांचं पॅकेज आहे जे 12 वर्षाच्या खाली असेल त्यांचं आहे 500 रुपये. तो आता इथं आम्ही बोटिंग करणार आहोत. बोटिंग जी आहे ती पॅन्डल बोटची आहे, म्हणजे आपल्याला स्वतःलाच पायाने ती पॅन्डल फिरवावे लागतात आणि तुम्ही 2 किंवा 3 त्यापेक्षा जास्तही राऊंड मारू शकता. आम्ही ऑलरेडी बोटिंगला नंबर लावून गेलेलो होतो आणि मग नंतर आमचा नंबर आल्यानंतर आम्ही ती बोटिंग केली आणि खूप मज्जा आली. Each time of year carries memories, like a never fading whisper in the breeze. Oh, we will keep on changing. आम्ही दुसऱ्या ॲक्टिव्हिटीजकडे आलो आहे आणि दुसऱ्या ॲक्टिव्हिटीज आम्ही जी बघणार आहोत तो आहे म्हणजे मॅजिक शो, जो लहान मुलांचा सर्वांचा आवडता शो. खूप छान शो होता. त्यांनी आम्हाला खूप छान मॅजिक दाखवलं. त्यामुळे आमचा अर्धा वेळ कसा गेला ते आम्हाला समजलंच नाही. All over again. Yeah, we will keep on changing. Just like another season. Don't want another day without you by my side. Oh, this season. Just like another season. Just like another season. Wish every day until you come my way this season. Oh, this season. मॅजिक शो बघून झाल्यानंतर आम्ही आता बर्ड पार्कमध्ये गेलो. खूप छान छान आणि वेगवेगळ्या टाईपचे इथे बर्ड्स होते आणि जे रॅबिट आहे, रॅबिटचे पण खूप सारे टाईप्स होते. छोटे मोठे रॅबिट पण होते तिथे आणि वेगवेगळ्या टाईपचे बर्ड्स आम्ही इथे एन्जॉय केला. आणि ते एन्जॉय केल्यानंतर आम्ही आतमध्ये गेलो. आतमध्ये पण एक छानपैकी तुम्ही एखादा बर्ड्स हातावर घेऊन एन्जॉय करू शकता. तो शो आम्हीही केला. आणि हे जे लोकेशन आहे हे खूप मोठं आहे, ॲक्टिव्हिटीज पण खूप मोठी आहे, वेळ कमी पडतो. तर मी हे जे लोकेशन आहे या लोकेशनचा किंवा मी या पूर्ण ॲडव्हेंचर पार्कचा 2 टाईपमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे, 2 पार्टमध्ये. पहिल्या पार्टमध्ये आम्ही त्या लोकेशन पूर्ण दाखवलेलं आहे आणि आम्ही कोणत्या कोणत्या ॲक्टिव्हिटीज केल्या ते दाखवलेलं आहे. आणि दुसरा पार्ट आणि एडिट दुसरा असतो. पार्ट अजून एडिट करायचा आहे. दुसऱ्या पार्टमध्ये वॉटर पार्क आणि आम्ही ॲडव्हेंचर पार्क हा पूर्ण व्हिडिओ तिथे टाकणार आहोत. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज ह्या व्हिडिओला तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि पुढच्या पार्टला बघायला विसरू नका. त्यासाठी तुम्ही हा पार्ट नक्की एन्जॉय करा.